नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर। विद्यार्थी मित्रांनो, अनेक विद्यार्थी नीट एक्झामच्या हॉल तिकीटची वाट पाहत आहेत। हॉल तिकीट कधी उपलब्ध होणार, त्यानंतर एक्झाममध्ये सोबत काय काय घेऊन जायला पाहिजे, तर या संदर्भात ऑलरेडी बरेचसे प्रश्न विद्यार्थ्यांचे पालकांचे आपल्यापर्यंत आलेले आहेत। त्याच विषयाला घेऊन आपण अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आपल्यासाठी या ठिकाणी शेअर करतोय। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आवडला तर लाईक नक्की करा। पहिल्यांदा जर हे यूट्यूब चॅनल आपण बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण महाराष्ट्रातील मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी आणि नर्सिंग या वेगवेगळ्या कोर्सेसच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ आपण वेळोवेळी पालकांना, विद्यार्थ्यांना या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेअर करत असतो आणि त्याचा त्यांना बऱ्याचदा प्रवेश प्रक्रियेमध्ये खूप फायदा होतो। म्हणून आव्हान आहे की चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर सुरुवात करूया। पहिला विषय असेल की आपल्याला नीट परीक्षेचे हॉल तिकीट केव्हा उपलब्ध होतील। आज 30 एप्रिल आहे, 5 मेला आपली परीक्षा आहे। त्यामुळे साहजिक आहे की आठवड्याभरापूर्वी हॉल तिकीट रिलीज होतील, ही LTAची गाईडलाईन आहे। त्यानुसार अनेक विद्यार्थी, अनेक पालक या संदर्भाने वाट पाहत आहेत, ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करतायत, परंतु नीटचं जे NTAचे जे ऑफिशियल पोर्टल आहे त्या ठिकाणी अजूनही आपल्याला हॉल तिकीटच्या संदर्भातली लिंक उपलब्ध झालेली नाही आहे। तरी हॉल तिकीट कधी उपलब्ध होईल याचं जर उत्तर द्यायचं झालं तर जो काय आपला यापूर्वीचा एक्सपिरियन्स आहे, साधारण नीट परीक्षेच्या किमान आठवड्याच्या आसपास, म्हणजे एक आठवडा बाकी असताना आपल्याला हॉल तिकीट उपलब्ध होतात। ऑलरेडी आजचा दिवस जर आपण कन्सिडर केला तर इथून पुढे फक्त 6व्या दिवसावर एक्झाम आहे। त्यामुळं मोस्ट प्रोबेबली आज किंवा उद्यापर्यंत नीटच्या म्हणजे NTAची जी ऑफिशियल वेबसाईट आहे नीटची, तर त्या ठिकाणी आपल्याला हॉल तिकीट उपलब्ध होईल। त्याची लिंकसुद्धा NTA रिलीज केली जाईल। जसे आपल्याला ती माहिती आपल्याकडे उपलब्ध होईल त्या संदर्भात परत एक महत्त्वाचा व्हिडिओ मी आपल्याला शेअर करेलच। तुर्तास जे मुलं हॉल तिकीटची वाट पाहत आहेत त्या मुलांना महत्त्वाची सूचना, थोडंसं पेशन्स ठेवा। मोस्ट प्रोबेबली आज सायंकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत NTA आपल्याला ऑफिशियली हॉल तिकीट उपलब्ध होईल। आता आपण NTAच्या ऑफिशियल वेबसाईटवर जर कॉन्टॅक्ट डिटेल्सवर गेलो आणि तिथं जर आपण कॉन्टॅक्ट केला तर त्यांच्याशी जे आपण बोलल्यानंतरची जी माहिती आहे ती अशी आहे की वेबसाईट पे अपडेट किया जाएगा, आप थोड़ा वेट करो, अशा पद्धतीचं उत्तर आपल्याला या ठिकाणी आलेलं आहे। आपल्या सोयीसाठी हवं तर मी कॉन्टॅक्ट डिटेल्स शेअर करतो। 01169227700 किंवा दुसरा एक नंबर आहे 01140759000। हे NTAच्या नीटच्या संदर्भानं ऑफिशियल कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत जे मी तुम्हाला या ठिकाणी शेअर केले। या नंबरवर सुद्धा आपण हॉल तिकीट कधी उपलब्ध होणार या संदर्भात विचारणा करू शकता। आपल्या व्हिडिओचा दुसरा मुख्य पार्ट म्हणजे परीक्षेला जाताना आपण सोबत काय काय घेऊन गेलं पाहिजे, जे की आपल्याला मॅन्डेटरी आहे। ज्या वस्तू आपल्यासोबत असणं मस्ट आहे, ज्यामुळे आपल्याला परीक्षेला एंट्री करायला किंवा क्लासमध्ये जाण्यासाठी अडचण येणार नाही। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नीटचं ॲडमिट कार्ड। नीटचं ॲडमिट कार्ड अजून जरी उपलब्ध झालेलं नसलं तरी जेव्हा पण उपलब्ध होईल ते नीटचं ॲडमिट कार्ड आपल्याला सोबत कॅरी करणं मस्ट आहे। नीटचं ॲडमिट कार्ड डाउनलोड केल्यानंतर पालकांचे बरेच प्रश्न येतात, कलर प्रिंट पाहिजे की ब्लॅक अँड व्हाईट पाहिजे। कोणतीही प्रिंट चालेल, कलरसुद्धा चालेल, ब्लॅक अँड व्हाईटसुद्धा चालेल, असं कुठेही लिहिलेलं नाही की कलर प्रिंटच पाहिजे। कोणतीही प्रिंट चालेल, परंतु नीटचं ॲडमिट कार्ड आपल्याकडे उपलब्ध असावं, पहिला भाग। दुसरा भाग, नीटच्या ॲडमिट कार्डवर एक पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला लावायचा आहे। तो फोटो तोच असावा जो तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरताना अपलोड केलेला आहे, म्हणजे सेम ॲज अपलोडेड ॲट द टाइम ऑफ ॲप्लिकेशन। जो तुम्ही ऑलरेडी अर्ज करताना वापरलाय त्याच पद्धतीचा पासपोर्ट साईजचा फोटो तुम्हाला हॉल तिकीटवर लावायचा आहे। त्यानंतर दोन पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला परीक्षेला जाताना कॅरी करायचे आहेत। म्हणजे हॉल तिकीट तुम्ही सोबत घेताय, त्या हॉल तिकीटवर तुम्ही तुमचा एक फोटो लावलाय, प्लस 2 एक्स्ट्रा पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला सोबत घेऊन तुम्ही जावे। त्यातला एक फोटो हा अटेंडन्स शीटवर लागणार आहे आणि एक फोटो एक्स्ट्रा आपल्याकडे असावा, इन केस ऑफ इमर्जन्सी आपल्याकडे एक्स्ट्रा फोटो असावा। त्यानंतर हॉल तिकीटवर तुमच्या पालकांची साईन आहे, एक विद्यार्थ्याची साईन आहे, परंतु विद्यार्थ्याची साईन आपल्याला परीक्षा हॉलमध्ये इन्व्हिजिलेटरच्या समोर तिथं साईन करायची आहे, परंतु पालकाची साईन तुम्हाला घरीच करायची आहे, घरीच करून घ्यायची आहे।
आणि सोबतच आपल्याला लेफ्ट हँडचं थंब इम्प्रेशन ते सुद्धा तुम्ही घरीच त्या हॉल तिकीटवर थंब इम्प्रेशन लावून घ्यायचं आहे, जे की तुम्ही जिथे कुठे जाऊन प्रिंट घ्याल त्या ठिकाणी इंक पॅड उपलब्ध असतो आणि त्याचा वापर करून तुम्हाला थंब इम्प्रेशन जे आहे ते हॉल तिकीटवर घ्यायचं आहे. त्यानंतर दरवर्षी हॉल तिकीट किमान 3 पेजेसमध्ये 2022ला 4 पेजेसमध्ये होतं, मागच्या वर्षी 3 पेजेसमध्ये होतं. पहिलं पेज होतं तुमचं बेसिक हॉल तिकीट, ज्याच्यावर तुमचं पर्सनल डिटेल्स, सेंटरचे डिटेल, पासपोर्ट साईज फोटो, पालकाची साईन, थंब आणि कॅन्डिडेट इन्व्हिजिलेटर साईन असे ऑप्शन होते. सेकंड पेज होतं तुमचं पासपोर्ट साईज फोटो, पोस्टकार्ड साईज फोटो, जो 3x4 जो साईज आहे पोस्टकार्ड साईज फोटो. तर तो फोटो तुम्हाला यावर्षी लावावा लागेल की नाही त्याबद्दल अजून हॉल तिकीट आल्यानंतरच क्लॅरिटी येईल. परंतु मोस्ट प्रॉबेबली पोस्टकार्ड साईज फोटोसुद्धा आता हॉल तिकीटवर लावावा लागू शकतो. जसे हॉल तिकीट उपलब्ध होईल तुम्हाला त्यावर कळेलच, पण एक पोस्टकार्ड साईज फोटो तुमच्याकडं उपलब्ध असला पाहिजे, जो की तुम्हाला हॉल तिकीटच्या दुसऱ्या पेजवर लावावा लागू शकतो. त्यानंतर तिसरं जे पेज असतं मोस्टली ते असतं इन्स्ट्रक्शनचं, आणि इन्स्ट्रक्शनमध्ये मग तुम्हाला सेंटरवर किती वाजता पोहोचवायचं आहे, कुठल्या गोष्टी सोबत कॅरी करायचं हे सगळे मुद्दे असतात. परंतु हॉल तिकीटमध्ये जे काय गोष्टी तुम्हाला आवश्यक आहे, ज्या घरून करून जायच्या आहेत तुम्हाला, ते म्हणजे एक पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला तुमच्या हॉल तिकीटवर लावायचा आहे, पालकाची साईन घ्यायची आहे आणि स्वतःचं थंब इम्प्रेशनसुद्धा त्यावर लावायचं आहे. पोस्टकार्ड साईजला जागा दिलेली असेल तर पोस्टकार्ड साईजचा फोटोसुद्धा तुम्हाला सेकंड पेजवर लावायचा आहे. हे झालं हॉल तिकीटच्या बाबतीत. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टीची पूर्तता करून हॉल तिकीट तुम्हाला सोबत न्यायचं आहे. त्यानंतर दुसरा भाग, परीक्षेला जाताना ॲडमिट कार्ड हॉल तिकीट सोबत तुम्हाला ओरिजिनल ID प्रूफ घेऊन जायचं आहे. आता जर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरताना आधार कार्डचा वापर केला आहे तर आधार कार्ड सोबत कॅरी करा ओरिजिनल फॉर्ममध्ये. सोबत इतर जे काय ID प्रूफ आपल्याकडे असू शकतात, जसं की पॅन कार्ड असेल, बँक पासबुक असेल, किंवा 12वी बोर्डचं हॉल तिकीट असेल ज्याच्यावर तुमचा फोटो आहे, तुमचं नाव आहे, तर असे सुद्धा इतर ID प्रूफ तुम्हाला सोबत कॅरी करता येतील. पण शक्यतो आधारचा वापर करून जर तुम्ही फॉर्म भरलाय तर आधार कार्ड ओरिजिनल जे आहे ते तुम्ही सोबत कॅरी करावं, हा एक तुम्हाला सल्ला असेल. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा पार्ट जो आहे, तर परीक्षेला जाताना एक ट्रान्सपरंट पाणी बॉटल तुम्ही सोबत कॅरी करू शकता. फॉर एक्झाम्पल आता ही बिस्लरीची पाणी बॉटल आहे, तर याचं स्टिकर काढायचं आणि ही बॉटल आपण ट्रान्सपरंट झाली, आरपार दिसते, तर अशी पाणी बॉटलसुद्धा तुम्ही सोबत एक कॅरी करू शकता. सोबत छोटी सॅनिटायझरची बॉटलसुद्धा तुम्ही सेफ्टी पर्पज स्वतःसोबत जर तुम्हाला कॅरी करायची असेल तर ती तुम्ही अशी करू शकता. आता ही फार मोठी आहे, पण याचं जर स्टिकर काढलं तर ही ट्रान्सपरंट होऊ शकते, पण छोटे पण मिळतात. तर अशा पद्धतीचं सॅनिटायझरसुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये जाताना कॅरी करता येईल. त्यानंतर सेफ्टी पर्पज जर तुम्हाला, म्हणजे आता गाईडलाईनमध्ये तर येईलच, पण फेस मास्क म्हणजे आपण ज्याला मास्क जो म्हणूया आपण चेहऱ्याला जो आपण यूज करतो कुठे आपल्याला म्हणजे इन्फेक्शन होऊ नये त्या संदर्भानं, तर फेस मास्कसुद्धा तुम्ही स्वतःसोबत कॅरी करू शकता. होऊ शकतं की तुम्हाला एक्झाम हॉलच्या बाहेर तो काढावा लागेल, काढायला लावतील हरकत नाही, परंतु एक्झाम सेंटरवर जाताना तुम्ही स्वतःसोबत फेस मास्कसुद्धा घेऊन जाऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर ड्रेस कोडच्या संदर्भात आपण ऑलरेडी सूचना दिलेल्या आहे, कुठल्या पद्धतीचे ड्रेस घातले पाहिजे वगैरे, तर त्याची पण हवं तर लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतो. तुर्तास परीक्षेला जाताना तुमचं नीटचं ॲडमिट कार्डवरचे सगळे डिटेल्स प्रॉपर फिल करणं, म्हणजे फोटो लावणं असेल, पालकांची साईन असेल, थंब इम्प्रेशन असेल, पोस्टकार्ड साईजचा फोटो, त्यानंतर तुमचं ओरिजिनल ID प्रूफ म्हणजे आधार, पॅन, 12वीचं हॉल तिकीट परीक्षेचं किंवा बँक पासबुक वगैरे हे सगळं. त्यानंतर ट्रान्सपरंट पाणी बॉटल, सॅनिटायझर, फेस मास्क, एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही सोबत घेऊन जा. पेन वगैरे घेऊन जाण्याची गरज नाही. मोस्ट प्रॉब्ली नीटच्या परीक्षा सेंटरवर तुम्हाला पेन दिला जाईल, तो तिथं तुम्हाला भेटेल. आता बऱ्याचदा काय होतं की मुलं हॉल तिकीटची प्रिंट घेतात, एकच प्रिंट घेतात, आणि परीक्षा सेंटरवर ते जे हॉल तिकीट आहे ते परीक्षा संपल्यानंतर जमा करून घेतलं जातं आणि नंतर मुलांकडे हॉल तिकीटच उपलब्ध राहत नाही. तर सगळ्या मुलांना एक आव्हान असेल, किमान हॉल तिकीटच्या 3 प्रती तुम्ही प्रिंट करून ठेवा, 2 घरी ठेवा, 1 सोबत कॅरी करा, जी की परीक्षा सेंटरवर परीक्षा संपल्यानंतर इन्व्हिजिलेटर जे आहे ती जमा करून घेईल. परंतु नंतरच्या कार्यकाळात जेव्हा तुम्हाला परीक्षेत फॉर्म भरायचे आहेत
हॉल तिकीट अपलोड करायचं स्कॅन करून, तर त्यासाठी आपल्याकडे किमान 2 एक्स्ट्रा प्रती हॉल तिकीटच्या नीटच्या आपल्याकडं काढून ठेवाव्या. तर हे झालं सगळं परीक्षेला जाताना काय काय गोष्टी घेऊन जायच्या आहेत. याशिवाय तुमचे अजून काही प्रश्न असतील तर निश्चित कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, त्यालासुद्धा आपण या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न करू. आणि ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.